चाकरमान्यांच्या सोयीसाठी आता मध्य रेल्वेच्या कासारा, वासिंद आणि मानखुर्द या स्थानकांवर किराणा मालाची दुकाने सुरू होणार आहेत. रात्री उशिरा घरी जाणाऱ्या प्रवाशांना स्टेशनवरच घरचा किराणा घेता यावा यासाठी हा नवा प्रयोग राबवला जात आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील निला यांनी या नव्या सुविधेची अधिकृत माहिती दिली आहे. पाहूया ते नेमकं काय म्हणाले. बऱ्याचशा वेळेस आपल्याला याची जाणीव झाली की प्रवाशांना काही घरी संपलेला किराणा असू द्यात किंवा छोट्या-मोठ्या 1-2 वस्तूसाठी सुद्धा प्रवासातनं वापस जात असताना दुसऱ्या कुठल्यातरी दुकानावरती आपला मार्ग वळवून जावं लागत होतं. याच्यामुळे प्रवाशांची सोय वाढवण्यासाठी मध्य रेल्वेने हा निर्णय घेतलेला आहे. आता आपण काही विशिष्ट स्थानकावरती आपण किराणा दुकानासाठीच्या निविदा काढलेल्या आहेत. या दुकानांच्या माध्यमातून प्रवाशांना जसं एखाद्या 2 गोष्टी असतील, त्या 2 गोष्टी घरी घेऊन जायला सोय होईल. त्यासोबतच पूर्ण किराणा देखील प्रवासी इथून घेऊ शकतात. त्याच्यातनं प्रवाशांना वेगळ्या कुठेतरी दुसरीकडे जाण्याची आवश्यकता नाही पडणार. कारण बऱ्याचशा वेळेस कल्याण असू द्यात किंवा कल्याणच्या पुढची जी स्थानकं आहेत मुंबईमधील, त्या स्थानकांमध्ये प्रवाशांना जाण्या-येण्याचा सगळ्यात महत्त्वाचा वेळ जो आहे, तो त्यांचा वेळ वाचावा आणि त्यांच्या बाकीच्या कामामध्ये कमीत कमी वेळ लागून त्यांचा फायदा व्हावा किंवा घरच्यांसोबत त्यांचा वेळ जास्तीत जास्त त्यांना व्यतीत करता यावा, या दृष्टिकोनातनं ही सुरुवात मध्य रेल्वेने केलेली आहे. या स्थानकांमध्ये जे आपण किराणा दुकान उपलब्ध करून देणार आहोत, त्यातून आम्हाला अशी अपेक्षा आहे की प्रवाशांचा बाहेर जाणारा वेळ वाचावा आणि त्यांना चांगल्या दर्जाची जी उत्पादनं आहेत ती मिळावीत. यातून प्रवाशांची जी सोय आहे ती वाढवण्याचा आपण प्रयत्न करतो. रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय प्रवाशांसाठी नक्कीच फायद्याचा आहे. मात्र यातून आता एका नव्या चर्चेला तोंड फुटलंय. या दुकानांसाठी रेल्वे प्रशासनाने ई लिलाव प्रक्रिया जाहीर केली आहे. याचा अर्थ जो व्यावसायिक सर्वाधिक बोली लावेल त्याला हे दुकान चालवायला मिळेल. त्यामुळे मोठी आर्थिक ताकद असणारे परप्रांतीय व्यावसायिक यात बाजी मारणार की इथल्या स्थानिक मराठी माणसाला रोजगार मिळणार, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. या वाढत्या प्रश्नांवर डॉक्टर स्वप्नील निला यांनी रेल्वे प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. ही जी दुकानं आहेत, ही याच्यासाठी निविदा काढण्यात आलेली आहेत. टेंडर याच्यामध्ये कॉल करण्यात आलेले आहेत. त्या टेंडरमध्ये सगळ्यात जास्त बोली जो कोणी लावेल त्याला हे मिळणार आहे. कारण अतिशय ट्रान्सपरंट अशा पद्धतीने आपण याची निविदा प्रक्रिया राबवत आहोत. याच्यामध्ये ऑनलाईनमध्ये आपण सुद्धा फॉर्म भरून त्याच्यामध्ये जी ऑनलाईन डाटा आहे तो भरून आपण व्हेंडर रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून याच्यामध्ये या बिडिंगमध्ये किंवा या निविदेमध्ये पार्टिसिपेट करू शकता. जो कोणी याच्यामध्ये जास्तीत जास्त रेल्वेला रेव्हेन्यू उपलब्ध करून देईल त्याची निवड याच्यामध्ये होणार आहे. त्याला जर चांगला आपल्याला प्रतिसाद मिळाला तर त्याच्यानंतर आपण यांना बाकीच्या जागी देखील याला निश्चित वाढवू शकतो. रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं असलं तरी ई लिलावाच्या या आर्थिक स्पर्धेत हे किराणा दुकान नेमकं महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना मिळणार की परप्रांतीयांच्या घशात जाणार, हा प्रश्न आजही जोर धरत आहे. रेल्वेच्या या मिनी कमर्शियल हबच्या प्रयोगात मराठी माणसाला सामावून घेण्यासाठी रेल्वे प्रशासन भविष्यात काय ठोस निर्णय घेईल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मी दीपेश पवार, कुलाबा न्यूज 24.